या आठवड्यामध्ये तयारी केली की प्रभू तुझ्या रक्त तर त्याचप्रमाणे तुझं शरीर याची आम्ही आठवण करणार आहोत. येशू देखील म्हणतो माझ्या स्मरणार्थ करा, परंतु त्या अगोदर आपल्या हृदयाच्या द्वारे या गीतांच्या द्वारे वर्शिपच्या द्वारे खुले केले गेलेले आहे. आज क्वायर जरा कमी संख्येमध्ये दिसत होतं. कुठे गेले सगळे क्वायरवाले? आणि ही बाब देखील लक्षात ठेवायची आहे की आपल्याला दर रविवारी, असं नाही की ख्रिसमस समय किंवा काही इव्हेंट्स आहे आपण त्यावेळेसच, दर रविवारी वेळे अगोदर यायचं आहे. क्वायरने अगोदर उभं राहायचं यासाठी की तुमची सेवा याचा लाभ मंडळीला आणि त्याचा आशीर्वाद देवापासून तुम्हाला मिळावा. आज आम्हामध्ये परत एक वार रेव्हरंड डॉक्टर संजीव पाडवी सर आहे, नाशिक इथून ते आलेले आहे आणि विजडम इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते शिक्षकी सेवेमध्ये आहे आणि त्यांचे पुस्तकं जे आहे टेक्स्टबुक ते ऑल ओव्हर इंडियामध्ये चालतात. म्हणजे ते लेखक आहे, जे टेक्स्टबुक आहे ते त्यांनी लिहिलेले आहे आणि संपूर्ण भारतामध्ये चालतात. विविध ठिकाणी त्यांचे सेमिनार होतात, तिथे ते जाऊन वचनाची म्हणजे ते जे विद्यार्थ्यांना किंवा इवन टीचर्सला देखील ते शिकवत असतात. अशा प्रकारचे बंधू आम्हाला लाभलेले आहे. ते माझे भाऊ देखील आहे, कझन देखील आहे आणि त्याच्यापेक्षा पण मोठं नातं आहे की विश्वासामध्ये माझे ते बंधू आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि सर्वात पहिले सगळ्यात अगोदर जर कोणापासून आपण शिकतो तर आपल्या मित्रापासून शिकतो. प्रेज द लॉर्ड. आणि ते माझे मित्र असल्यामुळे सगळ्यात पहिले जर मला या सेवेच्या बद्दल जर आकर्षण म्हणूया किंवा त्या सेवेच्या बद्दल आवड किंवा सेवेच्या बद्दल प्रेरणा जर कुठे निर्माण झाली असेल तर ते माझ्या मागे बसलेले माझे धाकटे बंधू आहे, परंतु त्यांच्यापासून मला प्रभूने प्रेरणा दिली. प्रेज द लॉर्ड. आणि त्याबद्दल मला अभिमान आहे की ते माझे रूम पार्टनर पण होते, ते माझे मित्र पण होते, माझ्याबरोबर कलिग देखील होते आणि आज परत एक वार विविध ठिकाणी ते महाराष्ट्रात सेवा करतात. ते डॉक्टरेट आहे, थिओलॉजीमध्ये त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे आणि अशा प्रकारचे सेवक दास आपल्यामध्ये अनेकदा आलेले आहेत. त्यामुळे आपल्या परिचयाचे ते आहेत आणि अशा प्रकारचे सेवक आज आम्हाला लाभले असताना मी प्रभूमध्ये त्यांना विनंती करतो की यावेळेस प्रभूने दिलेला संदेश ते आम्हापर्यंत येतील. आपण जोरदार टाळ्या वाजूया रेव्हरंड डॉक्टर संजीव सरांसाठी. प्रभू त्यांच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंदी आहेत आज, सर्वजण. वा वा, क्या बात आहे. प्रेज द लॉर्ड. ओके, प्रार्थना आपण सर्वात पहिले करूया आणि मग त्याच्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. परंतु माझी इच्छा आहे की एखादं वर्शिपचं क्वारी टीम आहे का या ठिकाणी? नाही आहे कोणी? ओके, ठीक आहे. चला, हरकत नाही, आपण प्रार्थना करूया. आमचे सेनाधीश पवित्र परमेश्वर बापा, नासवरी प्रभू येशूच्या महापवित्र नावामध्ये पवित्र बापा आम्ही तुझ्याजवळ येतो, तुझ्या पवित्र परमेश्वर पित्या चरणाजवळ येतो. पवित्र बापा, तुझं वचन आम्हाला शिकवतं की पहा, जितक्यांनी त्याचकडे पाहिले ते सर्वजण प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. माझ्या सेनाधीश पवित्र बापा, आज मोठा जनसमुदाय पवित्र परमेश्वर पित्या तुझं वचन ऐकण्यासाठी आलेला आहे. पवित्र बापा, त्यांनी उत्तम तो वाटा निवडून घेतलेला आहे व पवित्र परमेश्वर पित्या जे तुझ्या चरणाजवळ येतात, जे तुझं वचन ऐकतात, पवित्र बापा त्यांना तू आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही हे आम्हास ठाऊक आहे. माझ्या सेनाधीश पवित्र बापा, तुझा महाप्रतापी गौरवी जिवंत सशक्त दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्णासर वचन आम्हाला शिकवतं की पहा, माझं वचन कार्य केल्याशिवाय मजकडे परत येत नाही. माझ्या पवित्र बापा, त्या वचनाच्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आमचं अंतःकरण पवित्र बापा आज आम्ही या ठिकाणी मोकळं करतो की पवित्र बापा जेणेकरून तुझ्या पवित्र नावाचं गौरव व्हावं.
पवित्र बाबा प्रत्येकाचं अंतकरण आणि मन पवित्र बापा एक जमीन जी आहे तिला आम्ही या ठिकाणी सुशोभित करत आहोत. पवित्र बापा प्रार्थना करतो हे देवाच्या पवित्र आत्म्या प्रत्येकाचं अंतकरण प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये तुझं महाप्रतापी वचन ऐकण्यासाठी तू तयार कर. पवित्र बापा त्यावरती तुझं बीज वचनाचं पडत असताना त्यास 30 पट 60 पट 100 पट पीक येऊ दे. पवित्र बापा हीच प्रार्थना करतो की येशूच्या पवित्र नावामध्ये पवित्र बापा ऐकणारा प्रत्येक कान तुझं गौरव करत, तुझी महिमा करत, तुझं गौरव करत पवित्र बापा या ठिकाणून जाओ, तुझा आशीर्वाद घेऊन जाओ. पवित्र बापा त्यांनी तुझ्या महाप्रतापी नावाचं जे जयकार करावा असं आम्ही तुला येशूच्या पवित्र नामामध्ये प्रार्थना करत आहोत. पवित्र बापा मजवरती तुझी कृपा ठेव. पवित्र बापा तुझा पवित्र आत्मा मला चालव व तुझ्या पवित्र नामाचं गौरव आम्हा प्रत्येकाच्या द्वारे ते होऊ दे अशी मी तुला प्रार्थना करतो. येशूच्या नावाने ही विनंती करत आहे म्हणून तू ऐक बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याला मला खूप आनंद आहे की मी परत एक वार ख्रिस्ती मंडळीमध्ये आलेलो आहे. मी पाळक साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रभूचं वचन सांगण्याची या ठिकाणी मला संधी दिली. हे फक्त मी तोंड देखलं म्हणून म्हणत नाही, परंतु मी ह्या वर्षाच्या म्हणण्यापेक्षा मी मागच्या वर्षी प्रभूला विनंती करत होते की प्रभू वचनाचं ज्ञान दिलेलं आहे, त्या वचनाचा मी कुठे उपयोग करू, काय करू, मला मदत कर, मला सहाय्य कर, मला तुझ्या वचन सांगण्यासाठी पवित्र बापा तू आशीर्वाद दे, विशेष प्रकारे माझ्याद्वारे तुझी सेवा घडू दे. आणि मला आनंद होतो की प्रभूने ती प्रार्थना एवढ्या लवकर ऐकली. मी पाळक साहेबांना सांगितलं की मी पुण्याला येत आहे. ॲक्च्युली उद्या एक ह्या ठिकाणी एक शाळा आहे, हचिंग इंग्लिश मिडियम नावाची स्कूल आहे आणि त्या स्कूलने मला त्या ठिकाणी एक आमंत्रण दिलं आहे की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही 10वीची जी परीक्षा येणार आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावं. आणि खरोखरच मला त्याबद्दल खूप आनंद आहे की पुण्यासारख्या शिक्षेचं काय म्हणता ना विद्येचं माहेरघर असणाऱ्या गावामध्ये आमच्यासारख्या नाशिकच्या लोकांना बोलवण्यात येतं की येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. खरोखर मला आनंद होतो. आणि आपला देव किती महान आहे की जो एखादा पडीत पडलेला आहे, धुळीत पडलेला आहे, जमिनीवर पडलेला आहे, ज्याला कोणी ओळखत नाही त्या व्यक्तीला तो उंच करतो. आणि त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. यामध्ये संजीव पाडवी नावाच्या व्यक्तीचं काहीही ज्याला काय म्हणतात कौतुक नाही, परंतु मी त्या देवाचे आभार मानतो की खरोखर त्या परमेश्वराने मला ही म्हणजे शिक्षणाची पण सेवा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण देवाची सेवा करतो त्या समवेत आपण आपल्या देशाची पण सेवा करत असतो. आणि त्या देश सेवेचा एक भाग आहे तो म्हणजे सगळ्यात मोठा तो म्हणजे शिक्षण. आणि त्या क्षेत्रामध्ये प्रभूने मला भरपूर वरती उचललेलं आहे, अगदी अशा ठिकाणी की ज्याची मी कधीही कल्पना केलेली नव्हती. इतक्या उच्च पातळीवरती त्या देवाने पोहोचवलं. मी खरोखर त्याचे आभार मानतो. आणि मी प्रभूला हीच प्रार्थना करत होतो की परमेश्वरा आता माझं जे उर्वरित आयुष्य आहे पवित्र परमेश्वरा हे तुझ्या गौरवासाठी पवित्र बापा मला मदत कर, सहाय्य कर. आणि माझ्या प्रिय बंधूंनो भगिनींनो मी आज तुम्हा प्रत्येकाला या ठिकाणी हात जोडून विनंती करेल की खरोखर आपलं मन तुम्ही आज उघडं ठेवा. कारण आजचं वचन थोडं कडक आहे, भयंकर कडक आहे, परंतु जे सत्य आहे ते सत्य तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आणि देवाचं वचन सांगतं की सत्य तुम्हास समजेल. यू शॅल नो द ट्रूथ. सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हाला बंध मुक्त करेल. बंध मुक्त करेल म्हणजे सत्य जे आहे आणि ते सत्य म्हणजे स्वयं प्रभू येशू ख्रिस्त. तो येशू ख्रिस्त ज्याला समजतो तोच व्यक्ती बंधमुक्त होतो. ज्याला तो येशू समजतो, ज्याला त्या येशूची ओळख होते, त्याच व्यक्तीला खरी स्वतंत्रता प्राप्त होते. आता असं म्हणतात की गांधीजींनी भरपूर पवित्र शास्त्राचं वाचन केलं, त्यांनी भगवद्गीता काय काय असेल नसेल सगळं भरपूर त्यांनी वाचन केलं. आणि त्यांना जे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला डोंगरावरचा जो उपदेश आहे तो त्यांना प्रचंड आवडलेला होता. म्हणून जेव्हा त्यांनी ती नॉन व्हायलन्स मुवमेंट ज्याला आपण म्हणतो की कोणालाही इजा न करता देशासाठी जी लढण्याची जी प्रवृत्ती होती त्यामध्ये त्यांनी नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा याला प्राधान्य दिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण त्यांनी आपल्या आचरणामध्ये आणलं होतं. परंतु फक्त आचरण येशू ख्रिस्ताचं आचरणात आणून उपयोग नाही. दोन गोष्टी प्लीज लक्षात ठेवा. कोणाचं तरी ऐकणं आणि ते आचरणात आणणं हा एक गोष्ट,
आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून त्याला आपला प्रभू मानणं, ही गोष्ट दुसरी. उदाहरणार्थ समजा तुम्ही चित्रपट पाहत असाल आणि चित्रपट पाहत असताना त्यामध्ये तो एक जो हिरो असतो तो एक दुष्ट म्हणजे तो डॉन दाखवतात किंवा तो असा ज्याला काय म्हणतात की सरकारविरुद्ध काम करणारा दाखवतात. परंतु ते करत असताना त्यामध्ये थोडासा तो एक चांगला मुलामा देतात की तो काय जो श्रीमंत लोकांना लुटतो, तो सरकारला लुटतो आणि लुटलेले पैसे घेऊन तो गरिबांना वाटप करतो, नाही का. म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी चांगलं दाखवण्याचा पण ते प्रयत्न करतात. मग ह्यामध्ये समजा मी असं ठरवलं की यार चला मी पण आता सरकारला लुटतो, मी पण जे श्रीमंत लोक आहे त्यांना लुटतो आणि ते पैसे गरिबांना वाटतो, तर माझ्या दृष्टीने मी ते योग्य करतो, परंतु कानूनच्या दृष्टीने ते चुकीचं ठरतं. म्हणजे फक्त ब्लाइंडली, फक्त आंधळेपणाने कोणाचं अनुकरण करणं ही एक गोष्ट, परंतु त्याचं मर्म समजून त्या पाठीमागे जाणं ही दुसरी गोष्ट. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पवित्र शास्त्र फक्त वाचणं महत्त्वाचं नाही. कित्येक लोक वाचन करतात. आता जेव्हा माझ्या पत्नीचं नवीन नवीन ती प्रभूबद्दल शिकायला लागली, तर तिने पवित्र शास्त्र उघडलं आणि तिने उत्पत्ती वाचायला सुरुवात केली आणि काहीतरी 7-8 अध्याय वाचून ती प्रचंड दुःखी झाली की ह्याचा अर्थ काय समजावा. अशा काही काही गोष्टी लोटाच्या त्या 2 कन्या वगैरे ती वाचली. ती म्हणे देव असं करायला लावतो का? मी म्हटलं असं कुठे लिहिलं आहे की देवाने त्याच्या मुलींना सांगितलं की जा आणि आपल्या वडिलांबरोबर असं दुष्कृत्य करा? हे देवाने सांगितलं? देवाने सांगितलं होतं का? नाही. मनुष्य, हे बघा देवाचं वचन स्पष्ट आहे. अनुवादाचं पुस्तक 30वा अध्याय 19व्या वचनामध्ये म्हटलं आहे की पहा मी तुझ्या समोर आशीर्वाद आणि शाप ही ठेवलेली आहेत, तू आशीर्वाद निवडून घे. देव म्हणतो की मी तुझ्यासमोर दोन्ही गोष्टी ठेवल्या आहेत. म्हणजे एक चांगलं आहे ते पण ठेवलेलं आहे, जे वाईट आहे ते पण ठेवलेलं आहे. देव कोणालाही बळजबरी करत नाही. देव कोणालाच बळजबरी करत नाही. मग त्या ठिकाणी काय होतं की त्या पवित्र शास्त्राचं वाचन करताना जर त्याचा आपण चुकीचा अर्थ लावला आणि सगळं देवच करायला लावतोय, देवाला काय म्हणतात दोष देऊन मोकळं होणं एकदम सोपी गोष्ट, एकदम सोपी. देवाला काय नुसतं काहीतरी देवाविरुद्ध बडबड करायची. काही वर्षापूर्वी माझ्या स्कूलमध्ये एक टीचर होत्या आणि त्या प्रभूमध्ये बऱ्यापैकी वाढायला लागल्या होत्या आणि त्या विधर्मी होत्या आणि त्यांचं वय जवळजवळ 28 असताना अचानकपणे त्या गाडीने जात असताना एक झाड त्यांच्या डोक्यावर पडतं आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू होतो. आणि तो मृत्यू झाल्यानंतर जेव्हा मी त्या शिक्षिकेच्या घरी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी म्हणा का काय तेव्हा गेलो असताना त्या ठिकाणी खूप मोठा समुदाय जमलेला होता आणि ते त्या ठिकाणी देवाला मोठमोठ्या आरोळी मारून मारून प्रार्थना नव्हते करत. ते काही लोक त्याच्यामध्ये देवाला शाप देत होते की प्रभू आम्ही एवढं चांगलं केलं, एवढं चांगलं केलं, मग आमचंच वाईट का केलं का? आम्ही हे नाही केलं का? आम्ही ते नाही केलं का? माझ्या प्रियांनो, जर कधी आम्ही आमच्या चांगल्या गोष्टींचं देवासमोर एक यादी बनवली आणि देवाने आपल्या वाईट गोष्टींची एक यादी ठेवली, बापरे, आपल्याला तोंड दाखवायला पण जागा उरणार नाही, बिलकुल राहणार नाही. म्हणून देवाला दोष देणं खूप सोपं, परंतु माझ्या प्रियांनो देवाचं वचन सांगतं की सर्व परिस्थितीमध्ये देवाचा आपण गौरवच केलं पाहिजे, त्याचं महिमा केलीच पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण हे करतो देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. कालच मी बंधूंना सांगितलं, पास्टरांना, की मी एक छोटीशी साक्ष देणार आणि त्यानंतर हे वचन आपण चालू करूया. साक्ष अशी आहे की माझा मुलगा हा सप्टेंबर महिन्यामध्ये मी त्याला इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवलं आणि पाठवल्यानंतर अपेक्षा होती की तिथं गेल्या गेल्या साधारणपणे 1 महिन्यामध्ये त्याला त्या ठिकाणी एक पार्ट टाईम जॉब मिळेल आणि त्यानंतर मग तो त्याचा खर्च त्या ठिकाणी स्वतः करेल आणि त्यानंतर मग मी इकडे नाशिकमध्ये राहून भविष्यासाठी काहीतरी तरतूद करू, असा मी एक डोक्यामध्ये प्लॅन बनवला. आणि तो तयार केल्यानंतर मी मुलाला पाठवलं. पाठवण्यासाठी मला प्रचंड कष्ट लागले. आमचं एज्युकेशन लोन सँक्शन नाही झालं. माझ्याकडे जे काही सोनं नाणं होतं मी ते अक्षरशः गहाण टाकलं. त्याच्यानंतर काही लोकांकडून पैसे उसने घेतले आणि नंतर जी मला अपेक्षा होती की त्याला तिथे गेल्यानंतर एक काहीतरी अंदाजे 25 लाखापर्यंत खर्च येईल, परंतु तो वाढून जवळजवळ 32 लाखापर्यंत गेला. आता माझ्याकडे वरती 7 लाख रुपये नव्हते.
मग आता काय करावं, मग इकडून उसने घे, तिकडून उचलून घे, हे कर ते कर, असं करत 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 मी शेवटी ते पैसे भरले. माझ्या हातामध्ये माझ्या पगाराच्या दिवशी 162 रुपये उरले. आणि पुढच्या महिन्यामध्ये मुलाला शिक्षणासाठी मी पैसे कुठून आणू, किंवा समजा त्याला अजून 1 महिन्यात पार्ट टाईम जॉब नाही मिळाला तर प्रभू मी पैसे कुठून आणू. प्रियानो, मी खरं सांगतो, मी अक्षरशः घरात कोणीच नव्हतं. मी ढसढसा रडलो. माझ्या डोळ्यातून नुसते अश्रू घडाघडा पडायला लागले. आणि मला आठवलं की जेव्हा तो इंग्लंडला जाणार होता त्याच्या जस्ट 1 दिवस पहिले घरी मी मंडळीच्या लोकांना बोलवलं होतं आणि आम्ही सर्वांनी मोठी प्रार्थना करून त्याला आशीर्वाद देऊन पाठवलं होतं. आणि प्रभूला म्हटलं, अरे आशीर्वाद देऊन पाठवलेला आहे, एवढी मोठी म्हणजे सर्व ही गोष्ट केलेली आहे प्रभू, तुझ्यावरती विश्वास ठेवला, प्रेज द लॉर्ड केलं, वाव, आनंदाने उड्या मारल्या, गीत गायले. आणि प्रभू आता तिथे त्याला जॉब नाही, माझ्याकडे 162 रुपये, माझे सगळे सोर्सेस संपलेले आहे. आता पुढच्या महिन्यात मी काय करू मला खरोखर माहीत नव्हतं. आणि मी म्हणजे रडून प्रार्थना नाही केली, मी रडू यासाठी आलं स्वतःवर कीव करून की प्रभू मी काय करू. म्हणजे ती प्रार्थनेसाठी नव्हतं मी रडत, मी स्वतःची कीव केली की प्रभू आता माझ्याकडे काहीच नाही, आता मी काय करू. आणि अशा वेळेस ते रडत असताना मला वचन आठवलं की सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण करा, देवाचं गौरव करा, देवाचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी मदतीला आला. आणि मी जोरजोरामध्ये अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली, खूप जोरामध्ये. आपलं देवाचं वचन सांगतं की जेव्हा आम्ही खूप थकलेलो असतो, घाबरलेलो असतो, भीतीमध्ये असतो आणि आपल्याला काय बोलावं हे कळत नाही, तेव्हा देवाचा पवित्र आत्मा अनिर्वाच्य कणण्याच्या द्वारे आमच्या विनंत्या, प्रार्थना तो देवाला सांगतो. प्रभू म्हटलं, आता मी माझे शब्द मला नाही कळत, आणि मी सरळ अन्य भाषेमध्ये प्रार्थना चालू केल्या. प्रार्थना संपल्यानंतर अचानकपणे माझ्या मनावरचं जे ओझं आहे ते आपोआप दूर झालं. परंतु पैसे आणू कुठून, ओके. आणि अशा वेळेस माझ्या स्कूलची एक टीचर आहे, तिने सांगितलं की सर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती ॲड करा की मी एक क्रॅश कोर्स घेत आहे, आणि क्रॅश कोर्सला कोण जॉईन होतं. प्रियानो, सांगू द्या, मी 10 विद्यार्थ्यांची अपेक्षा केली होती. किती जमा होतील, 10 विद्यार्थी जमतील. 10 विद्यार्थी जमले तर मला एक साधारणपणे 30 ते 35 हजार रुपये मिळतील. एवढ्या अपेक्षेने मी तो क्रॅश कोर्स चालू केला. सांगू द्या, मी विश्वासाने पाऊल टाकलं देवावरती, विश्वासाने. प्रभूने मला त्या क्रॅश कोर्समध्ये 1,08,000 रुपये दिले. फटाफट मी लोकांचे घेतलेले उसने पैसे वापस द्यायला लागलो. प्रभूने आयडिया दिली, अजून एक क्रॅश कोर्स घे. मी दुसरा क्रॅश कोर्स घेतला, त्याच्यामध्ये मला जवळजवळ 70,000 रुपये मिळाले. एक तिसरा क्रॅश कोर्स घेतला, त्याच्यामध्ये जवळजवळ प्रभूने 1,00,000 रुपये दिले. मला सांगायचं तात्पर्य काय आहे, जेव्हा माझे सर्व 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 मार्ग संपले, आता कोणीच नाही, एकच उरला, तो म्हणजे देव. मला इतका आनंद झाला की प्रभू मी ह्याच्याकडे पाहिलं नाही. आणि मी ज्यांना पैसे दिले होते उसने, ज्या लोकांना, सांगू द्या, जवळजवळ माझे 4 लाखापर्यंत लोकांकडून येणे आहेत पैशांचे. मी त्या प्रत्येकाला फोन केले, मला कोणीही दिले नाही, कोणीच नाही. म्हणजे ज्या मनुष्यांवरती माझा विश्वास होता, म्हणजे माझ्या स्वतःच्या कुवतीवरती की हे देतील ते देतील, कोणीच नाही दिले. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा माझ्याकडे काहीच नाही उरलं, काहीच नाही, तेव्हा मी खरोखर देवाचे आभार मानतो की त्या परमेश्वराने मला पुरविले, नाही का. म्हणजे जेव्हा प्रभूला मला आठवलं की मी खूप वर्षापूर्वी एक संदेश दिला होता चर्चमध्ये ऑनलाईन संदेश दिला होता. आणि तो संदेश असा होता की जेव्हा इस्रायलाला परमेश्वराने मिस्र देशातून बाहेर काढलं आणि जेव्हा ते लाल समुद्र पार करून गेले, तेव्हा असं म्हटलं की जी मोशेची बहीण आहे मिरियम, तिने झांज वाजवून नृत्य करत परमेश्वराचा जय जयकार केला. त्यामध्ये म्हटलं की त्या देवाचा जय जयकार असो, त्याने फारोचे रथ धुळीस मिळविले, त्यांना बुडवून ठार केले. आनंद, डान्स, प्रेज द लॉर्ड, येशू मसीह की जय, खूप आनंद, सुटकारा झालेला होता. आणि पुढचे 3 दिवस अरण्यात फिरतायत, त्या डेझर्टमध्ये, त्या वाळवंटात फिरताय, कुठेच पाणी नाही. कुठेही पाणी नाही. शोध स्वतः सगळा प्रयत्न केला, कुठेही पाणी सापडलं नाही. आणि 3 दिवसानंतर जेव्हा पाणी सापडलं,
स्वतः खूप खुश झाले की यस, आम्ही आमच्या प्रयत्नांनी पाणी सापडवलं. आणि जेव्हा पाणी प्यायला गेले तेव्हा ते पाणी कडवट होतं. आणि असं म्हटलं आहे की तेव्हा त्यांनी मोशेकडे कुरकुर केली. आणि मग मोशेनी काय केलं तर ती कुरकुर जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हा त्याने देवाचा धावा केला आणि परमेश्वराने त्याला एक झाड दाखविले. एक झाड दाखविले म्हणजे ते जे सोर्स आहे, म्हणजे ते ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी मिळणार आहे ते आपल्या अवतीभोवतीच असतं, परंतु ते त्याला दिसत नव्हतं. ते त्याला त्या परमेश्वराने दाखविले. आणि मग त्याने ते झुडूप घेऊन जेव्हा त्या कडवट पाण्यामध्ये टाकले ते पाणी गोड झालं असं म्हणतात. सांगायचं तात्पर्य, मी हीच प्रार्थना केली की म्हटलं प्रभू, माझे सर्व सोर्स संपलेले आहेत. मला काही मार्ग कुठेही दिसत नाही, कुठेच दिसत नाही. मोशेला परमेश्वराने झुडूप दाखविले, देवाने मला ऑनलाईन क्लास दाखवला. प्रेज द लॉर्ड. सांगायचं तात्पर्य, आमचा प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे, सारखाच आहे. मी ही साक्ष तुम्हाला यासाठी देत आहे माझ्या प्रियांनो, की जेणेकरून तुम्हाला कळावं की निराश होऊ नका, कधीच नाही. देवाचं वचन सांगतं, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, धीर धरून. तेव्हा त्याने माझा धावा ऐकला. केव्हा? जेव्हा मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझा धावा ऐकला. त्याने मला नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून वर काढिले आणि माझी पावले त्यांनी खडकावर स्थिर केली आणि माझ्या मुखामध्ये नवे गीत घातले. त्या खडकाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या खडकावरती तो तुम्हाला आणि मला स्थिर ठेवतो आणि आमच्या मुखामध्ये स्तुतीचं एक नवं गीत घालतो. हे जे दाविदाने कित्येक वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं, त्याची प्रचिती परत एक वार देवाने मला दिली. ओके. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी आहे की आमचा देव हा स्तुतीस पात्र, गौरवास पात्र देव आहे. परंतु देवाचं वचन आम्हाला हे देखील शिकवतं प्रियांनो, की क्रियान वाचून विश्वास निरर्थक आहे. क्रियान वाचून विश्वास निरर्थक आहे. याकोबाचं पुस्तक 2 अध्याय आणि 26व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की क्रियान वाचून विश्वास निरर्थक आहे. म्हणजे फक्त विश्वास ठेवायचा, परंतु जर क्रिया होत नसेल तर प्रभूचं वचन सांगतं की असा विश्वास बिनकामाचा आहे, त्याचं काहीही प्रतिफळ नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही हालेलुया, प्रेज द लॉर्ड म्हणून देवाचं गौरव करतात, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे वगैरे वगैरे, समजा तुम्ही प्रार्थना करत आहात, तुम्ही क्रिया करत आहात, परंतु जर विश्वास नसेल तर काही उपयोग नाही. दुसरं, विश्वास असेल परंतु क्रिया होत नाही, तरी देखील ते निरर्थक आहे असं देवाचं वचन सांगतं. क्रियान वाचून विश्वास निरर्थक आहे. समजा मी म्हटलो की प्रभू तू मला देणार आहेस, तू माझी गरज पुरविशील, तू मला अशा अशा गोष्टी देशील, हे सर्व मी विश्वास ठेवतो, परंतु मी क्रियेच्या द्वारे, माझी क्रिया मग काय ठरेल? देवाला गौरव देणं, देवाचे आभार मानणं की प्रभू हा माझा विश्वास जो मी ठेवलेला आहे, आता मी क्रियेच्या द्वारे माझी प्रार्थना तुझ्या समोर आभार प्रदर्शनासह सादर करतो. आपण काय करतो? आपण प्रार्थना करतो आणि उत्तर मिळाल्यावर आपण देवाचं गौरव करतो. देवाचं वचन सांगतं की तुम्ही जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा ती उपकार स्मरणासहित ती देवाला सादर करा. म्हणजे जेव्हा कुठली पण तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करता, ती करत असताना त्या समवेत देव देणार आहे हा विश्वास ठेवून त्याचं गौरव करणं, त्याचे आभार मानायला सुरुवात केली पाहिजे. याला म्हणतात क्रिया करणं. फक्त विश्वास ठेवून देवाचं वचन सांगतं तितकं पुरेसं नाही. निश्चित आमचा जो तारण आहे हे निश्चितच विश्वासाच्या द्वारे, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याच्या द्वारे होतं. परंतु तो विश्वास ठेवल्यानंतर आमच्या क्रियेच्या द्वारे जर आम्ही तो विश्वास प्रदर्शित करत नाही तर मग तो विश्वास निरर्थक आहे. या ठिकाणी याकोब जो प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ होता, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि तो म्हणतो की तुमचा बंधू समजा भुकेलेला आहे आणि तुम्ही त्याला म्हणतात की ठीक आहे बाबा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करायला नाही येतात, जा.
त्याचा काय उपयोग? किंवा त्याला काही वस्त्राची गरज आहे, तो थंडीत कुडकुडत पडलेला आहे, तो तुमच्याकडे येतो आणि म्हणतो की मला काहीतरी तू दे, आणि तुम्ही म्हणता की तू घरी जा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल. जर आपल्याकडे आहे आणि आपण ते देत नाही, म्हणजे मला हे ठाऊक आहे की चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. कित्येक लोक म्हणतात की पापाची व्याख्या काय, पाप म्हणजे काय? तर पाप म्हणजे एक्झॅक्टली काय, की चांगलं करणं कळत असून, देवावरती विश्वास ठेवणं हे कळत असून जो ठेवत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. माझ्याकडे कोणी याचक आलेला आहे, माझी देण्याची त्या ठिकाणी समजा शक्ती असेल आणि मी त्याला ते देत नाही, तर तो माझ्यासाठी पाप आहे. चांगलं करणं कळत असून जर ते मी करतच नाही आणि म्हणतो की प्रभू माझा तुझ्यावरती विश्वास आहे, मला ठाऊक आहे की तू कोणाला तरी पाठवशील आणि त्याला मदत करशील. अरे बाबा, त्या व्यक्तीला देवाने तुझ्याकडे पाठवलं होतं, तू येशू ख्रिस्ताचा कित्ता हो, त्याच्याप्रमाणे तू वर्तन कर, परंतु जे तू ते करत नाहीस तर ते तुझ्यासाठी पाप आहे. म्हणून क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे. आणि योहान कृष्णवर्तमान याच्या 15व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या पित्याचे गौरव तुम्ही विपुल फळ देण्याने होते. कशाने होते? विपुल फळ देण्याने. म्हणजे फळ देणं, फळ हे लक्ष द्या, पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे पवित्र आत्म्याची 9 फळं आहे. ती 9 फळं जर देवाचा पवित्र आत्मा मला देतो आणि ती फळं घेतल्यानंतर त्या फळांचा उपयोग जर मी माझ्या जीवनात करत नाही, ते म्हणजे ती फळं देव केलेली आहेत. देवाच्या पवित्र आत्म्याची जी 9 फळं आहेत, ती फळ जर माझ्यामध्ये उत्पन्नच होत नाही तर मग देवाचं गौरव होत नाही. माझ्यामध्ये प्रीती नसेल, मग प्रीती देवाने दिलेली आहे किंवा नाही? निश्चित दिलेली आहे. परंतु ते प्रीती म्हटलेलं फळ जर मी दर्शवतच नाही, माझ्या जीवनातून ते प्रगट करत नाही, तर मग मी देवाचं गौरव करत नाही. त्याचप्रमाणे आनंद. आता कित्येक आनंद म्हणजे काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेवून जगून देवामध्ये आनंद करणं, हे जर मी करत नाही आणि कुरकुर 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 करत राहिलो, याचा अर्थ माझ्यामध्ये जर ते फळ दिसत नाही तर त्याच्याद्वारे देवाचं गौरव होत नाही. लक्ष ठेवा, देवाचं वचन सांगते की तुम्ही विपुल फळ देण्याच्या द्वारे परमेश्वराचं गौरव होतं. आता 2 गोष्टी महत्वाच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे क्रियेन वाचून तुमचा विश्वास निरर्थक आहे, आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही फळ देत नाही तर देवाचं गौरव होत नाही. आणि येशू ख्रिस्त फार कडकपणे सांगतो की पहा, मी द्राक्षलता आहे आणि माझा पिता हा माळी आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. आणि जो फाटा, जी फांदी फळ देत नाही, ती तोडून तिला अग्नीच्या मध्ये टाकण्यात येते. आता लक्ष ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त हा द्राक्षलता आहे. त्या द्राक्षलतेमध्ये समजा मी माझं एक प्रभूला म्हटलं की प्रभू मी तुझा सेवक म्हणून मी तुला माझा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतो. प्रभू मी तुझं लेकरू आहे. प्रभू येशू ख्रिस्ता मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या राज्यामध्ये माझी निवड केली आहे आणि म्हणून मी देवाचे आभार मानतो आणि मी त्याच्या राज्याचा वाटेकरी होतो. परंतु माझ्यामधून जर फळच येत नाही, मग हा जो प्रॉब्लेम आहे तो त्या द्राक्षलतेचा आहे का त्या फांदीचा आहे? नाही का? फांदीचं काम काय आहे? फांदी म्हणजे हे समजा झाड असेल आणि झाडाला जर ही फांदी आलेली असेल तर फांदी त्या झाडापासून जे पोषण आहे ती त्या ठिकाणी स्वीकारते आणि ते पोषण स्वीकारून त्या फांदीला फळं येतात. म्हणजे ह्या ठिकाणी ते जे झाड आहे, प्रॉब्लेम झाडाचा नाही आहे, प्रॉब्लेम कोणाचा आहे? फांदीचा प्रॉब्लेम आहे. कारण ती फांदी त्या झाडापासून जे आवश्यक आहे ते स्वीकारत नाही. म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की मी द्राक्षलता आहे, तुम्ही फांदी आहात, परंतु जी फांदी फळ देत नाही तिला तोडून टाकण्यात येते. कोणती फांदी? जी फांदी फळ देत नाही. म्हणजे देव
तुमच्या आणि माझ्याकडून फळांची अपेक्षा करीतो. जेव्हा आम्ही त्या येशूच्या राज्याचे वाटेकरी होतो, फक्त आमचं तारण होणं पुरेसं नाही, आमच्या जीवनामधून आम्ही देवाचं गौरव करणं पण तितकंच महत्वाचं आहे. आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश लोकांना देणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून येशू म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि कुठलाही जो दिवा आहे त्याला मापाखाली झाकून ठेवत नाही. तर आमच्यामधून तो येशूचा प्रकाश लोकांपर्यंत गेलाच पाहिजे, प्रकाशित झालाच पाहिजे. जर तो होत नाही तर देव आम्हाला आशीर्वादित करत नाही. प्रियांनो, एक छोटी साक्ष, स्वतःच्या गौरवासाठी नाही परंतु खरं सांगतो की आमच्या मंडळीमध्ये एक व्यक्ती प्रचंड आजारी पडला आणि खूप मोठा खर्च आलेला होता. आणि त्यावेळेस चर्चमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही ज्याला ज्याला जमेल त्यांनी जसं जसं जमेल तशी मदत करा. आणि त्यावेळेस माझ्या मुलाचं इंग्लंडला जाण्याची ती प्रोसिजर चालू होती आणि माझ्याकडे पुरेसा पैसा नव्हता. परंतु त्यावेळेस थोडाफार जो पैसा होता त्याच्यामधून मी त्याच क्षणी मी म्हटलं, देवानी आता मनात घातलेलं आहे, सैतान ते चोरून घेण्याच्या पहिलेच मी ताबडतोब ते पैसे त्या आमचे पाळक साहेब आहेत त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. आणि हे कोणालाच माहीत नाही, हे फक्त त्या पाळक साहेबांना आणि मला माहिती आहे. आणि मी त्याच्यात टाकलं की जसं तुम्ही आता अनाऊन्स केलं मी हे पैसे तुमच्यासाठी देत आहे, त्या व्यक्तीसाठी देत आहे. त्यानंतर त्या पाळक साहेबांनी सांगितलं की बंधू, तुम्ही कोणाची तरी गरज तुमची पूर्ण परिस्थिती नसताना देखील पुरवलेली आहे. देव कोणाचा ऋणी राहत नाही, कोणाचाच ऋणी राहत नाही. जेव्हा एलियाला त्या विधवेकडे पाठवण्यात आलं तेव्हा तिच्याकडे फक्त एवढंच पीठ होतं आणि थोडं तेल होतं. ती म्हणते की आता आम्ही हे खाऊ आणि मरून जाऊ. एलिया तिला म्हणतो, त्याच्यामधून पहिल्यांदा तू मला दे. आणि जेव्हा ती देते, देवाचं वचन सांगतं की तिची कुपी आटली नाही, तिचं पीठ संपलं नाही. तिचं पीठ आणि कुपी कधीच संपलं नाही. जेव्हा मी त्या व्यक्तीसाठी माझ्या भांडारातून, म्हणजे माझ्याकडे एकदम थोडकंच होतं, त्याच्यातून पण दिले, त्या परमेश्वराने भरभराटीने, अगदी म्हणजे मी खरं सांगतो, या ठिकाणी उभं राहत असताना हे 3 लाख रुपये कुठून आले, जवळजवळ 2.5-3 लाख रुपये. मी आत्ताही विचार करतो, एकदम इम्पॉसिबल वाटतं, कसं काय, म्हणजे कसं काय शक्य आहे. परंतु पुरविणारा आमचा देव आहे. आमचा जो मैक शास्त्र भाग आहे माझ्या प्रियानं, तो आहे मार्क ऋषवर्तमान याचा 11वा अध्याय. मार्क ऋषवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याचं 12व्या वचनापासून. मार्क ऋषवर्तमान 11वा अध्याय याच्या 12व्या वचनापासून. हे ऐकत होते. प्रियानो, या ठिकाणी हा जो शास्त्र भाग आहे हा प्रचंड, म्हणजे ज्याला म्हणतात की एक आध्यात्मिक रीतीने आमचे डोळे उघडणारा असा शास्त्र भाग आहे. लक्ष ठेवा, अंजिराचं जे झाड आहे ते इस्रायल राष्ट्राचं प्रतीक आहे. इस्रायल राष्ट्राचं प्रतीक, आणि इस्रायलाला परमेश्वराने निवडून घेतलेलं होतं. इस्रायल म्हटला नव्हता की प्रभू तू आमची निवड कर. ही परमेश्वराची इच्छा होती की त्याने त्या इस्रायलाची निवड करून घ्यावी. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी आमच्या मनाने कधीही विचार केला नाही की आम्ही जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची निवड करू. देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही त्याला नाही निवडलं, तर त्याने प्रथम आम्हाला निवडलं. माझ्या प्रियानो, लक्ष ठेवा की इस्रायलाला परमेश्वराने निवडलेलं होतं आणि यासाठी की त्यांच्याद्वारे त्यांनी आपलं तारण लोकांना विधित करावं. त्या इस्रायलाच्या वंशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म व्हावा, त्याचा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या इस्रायलच्या वंशामध्ये यावा आणि त्यांनी जगासाठी तारणाचं एक मार्ग त्या ठिकाणी ओपन करावा. प्रियानो, या इस्रायलाची निवड कशासाठी करण्यात आली होती की त्या इस्रायलाने
परमेश्वराने केलेली महत्कृत्य या इस्रायलाच्या द्वारे लोकांपर्यंत विदित व्हावी, या इस्रायलाच्या द्वारे परमेश्वराच्या पवित्र नावाचं गौरव व्हावं. जेव्हा जेव्हा शत्रू या इस्रायलाचं नाव ऐकत असे तेव्हा ते लोक थरथर कापत असे. इस्रायलाचे लोक येणार आहेत म्हणून त्यांच्या शहरामध्ये मोठी भीती पसरत असे. असं त्या देवाच्या गौरवासाठी या इस्रायलाची निवड झालेली असताना इस्रायल मात्र देवापासून भटकला. आणि म्हणून तुम्ही जर कधी शास्त्रांचं पुस्तक वाचलं त्या ठिकाणी असं म्हटलंय की प्रत्येक एक शास्त्र येत असे, तो शास्त्र आल्यानंतर तो देवाच्या मार्गात आणत असे. काही कालावधीसाठी त्या इस्रायलामध्ये शांतता पसरत असे, परंतु देवाचं वचन सांगतं पुन्हा लोक पुन्हा एक वार पुन्हा आणि पुन्हा पुन्हा आणि पुन्हा ते मूर्तीपूजेकडे वळले. पुन्हा आणि पुन्हा त्यांनी देवाचा तिरस्कार केला किंवा देवाचा त्याग केला आणि परमेश्वराने पुन्हा एक वार त्यांना शत्रूच्या हवाली केलं. वारंवार वारंवार आणि वारंवार परमेश्वराने त्यांना इतकं केलेलं असताना देखील ते परत आणि परत आणि परत प्रभू विरुद्ध जात राहिले. माझ्या प्रियानो, लक्षात ठेवा, देव हा क्षमा करणारा परमेश्वर आहे, परंतु देव हा भस्म करणारा अग्नी देखील आहे. नोबडी शुड टेक गॉड फॉर ग्रँटेड. कोणी पण देवाला अगदी सहज घेऊ नये की ठीक आहे मी पाप करून घेईल आणि मरताना देवाला क्षमा मागेल. देव मूर्ख आहे का आपला? नाही का? कित्येक वर्षापूर्वी मी असा विचार करायचो की ज्याप्रमाणे तो चोर जो आहे वधस्तंभावरती तो मरत असताना अगदी शेवटी म्हणतो प्रभू माझ्या अपराधांची क्षमा, काय तू येशील तेव्हा माझी आठवण कर. तर प्रभू मी आयुष्यभरात भरपूर पाप करून घेईल, भरपूर मजा करून घेईल आणि मला जे जे करायचं मी सर्व करेल आणि आता मला कळेल की मला कधी मरायचं आहे, कळेल की अप्रॉक्सिमेटली कळतं आपल्याला, तेव्हा मी देवाकडे क्षमा मागून घेईल. असा मी विचार करायचो, अगदी स्पष्ट सांगतो. आणि एकदा एक व्हिडिओ पाहत असताना बघितला की तो व्यक्ती चाललेला आहे आणि अचानकपणे वरून म्हणजे एक रिक्षा चालली आहे आणि वरून एक ट्रक त्या रिक्षावरती पडतो. ती रिक्षा त्या ट्रकच्या खाली चेपली जाते. त्या मरणाऱ्याला माहीत पण नसेल की 1-2 सेकंदानंतर माझा मृत्यू आहे. चोराला तर नक्की माहिती होतं की आता कधी मरणार आहे. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे आपण कधी मरणार आहोत? कोणालाच नाही. समजा झोपेतच मेलो तर म्हणता येईल का प्रभू क्षमा करता येईल का? नाही करता येणार, नाही का? नाही करता येणार असं मला वाटायचं. म्हणून मी आज प्रभूकडे अगदी तुमची मंडळी देखत खरं सांगतो की मी असं विचार करायचो की जीवनाचा आनंद लुटूया, मजा करूया, पाप करून घेऊया, प्रभूला क्षमा मागू. प्रभू क्षमा करणारा देव आहे, निश्चितच आहे. परंतु प्रियांनो, एक वेळ मात्र अशी येते की प्रभू मात्र त्यावेळेस आपला राग हा आवरून धरणार नाही. कारण सिंपल आहे, देव जरी प्रेमळ आहे परंतु त्याचबरोबर तो एक न्यायाधीश पण आहे. न्यायाधीश पण आहे. ही इज अ रायशियस जज असं म्हणतात. म्हणून प्रियानो, या ठिकाणी काय झालंय की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी असं वचन म्हटलेलं आहे की दुसऱ्या दिवशी बेथानीहून निघाल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली. आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी हे दर्शवतं की प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागणं म्हणजे या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा मानव रूपी अवस्थेमध्ये होता. आणि तुम्हाला आणि मला ज्या लिमिटेशन्स आहेत, तुम्हाला आणि मला ज्या म्हणजे लिमिटेशन्सला मराठीत काय म्हणता मला माहीत नाही, परंतु आपण मनुष्य स्वभाव रूपामध्ये असताना सर्व गोष्टी समजण्याची शक्ती किंवा ज्ञान हे आमच्यामध्ये नसतं. प्रियांनो, प्लीज हे गोष्ट लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त जरी परमेश्वर होता परंतु देवाचं वचन सांगतं की त्यांनी परमेश्वराच्या तुल्य असणं हे असं आपल्यासाठी म्हणजे सन्मानाचं मानलं नाही, परंतु त्याने दास स्वरूप धारण केलं. दास स्वरूप धारण करून म्हणजे अगदी तो खालच्या पातळीपर्यंत येऊन दासाचं स्वरूप धारण करून म्हणजे त्याला असणारं जे दैवी सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याला दूर ठेवून तो मनुष्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी होता. आणि अशा मनुष्याच्या रूपामध्ये असताना जेव्हा त्याला भूक लागली त्यावेळेस काय म्हटलेलं आहे की तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. पाल्याने डवरलेले त्याला म्हणजे असं म्हणतात की त्या जे अंजिराचं झाड आहे, माझ्या प्रियांनो कृपया लक्षात ठेवा, त्या अंजिराच्या झाडाचं एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्याला पानं येण्यापूर्वी त्याला फळं येतात.
काही काही अंजिराची झाडं अशी असतात की त्याला वर्षातून एक नव्हे तर 3 वेळा फळं येतात. बीडला माझे एक नातेवाईक राहतात, त्यांच्याकडे एक आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाला तुम्हाला ऐकून नवल वाटेल, या वर्षी त्याला 2 वेळा फळं येतील. म्हणजे एक उन्हाळ्यामध्ये फळ येईल आणि दिवाळीच्या सीझनमध्ये परत फळ येतं आणि पुढच्या वर्षी फळ येत नाही. आणि मग त्याच्यानंतरचं वर्ष येईल, पुन्हा वर्षात 2 फळं येतील. म्हणजे झाडांचा जो स्वभाव आहे किंवा झाडांचं जे कॅरेक्टरिस्टिक किंवा झाडांचे जे गुणधर्म आहेत ते अलग अलग आहेत. आणि या अलग अलग गुणधर्मांपैकी अंजिराच्या झाडाचा एक गुणधर्म असा आहे की काही काही झाडांना वर्षामध्ये 3 वेळा फळं येतात. काही काही झाडांना 12 पैकी 10 महिने फळ असतं आणि काही काही झाडांना वर्षातून एकच फळ येतं आणि त्याला ते हंगामाचा फळ म्हणतात. आणि मग अशा वेळेस ते जे झाड आहे जे पाण्याने डवरलेलं आहे, पाल्याने, ज्याच्यावरती भरपूर पानं आलेली आहेत, जे दिसायला खूप छान आहे, ज्याच्यामध्ये फळ मिळेल अशी अपेक्षा आहे, अशा झाडाकडं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पाहतो की त्याला त्या ठिकाणी एक अपेक्षा आहे. प्रियानो, लक्षात ठेवा, आमचा देव आमच्यापासून अपेक्षा करतो. कित्येक लोक म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त जर देव होता मग त्याला माहित नव्हतं का की त्या ठिकाणी फळ नाही? त्याला निश्चितच माहित असेल की त्या ठिकाणी फळ नाही. कारण एक साधी गोष्ट आहे, येशूने जेव्हा एक दाखला दिला होता तो काय म्हणतो की जेव्हा अंजिराला पालवी फुटते तेव्हा तुम्ही काय करतात, पालवी फुटते तेव्हा तुम्हाला कळतं की उन्हाळा आलेला आहे. म्हणजे येशूला ज्ञान होतं का? निश्चित होतं. लुकाच्या वर्तमानामध्ये म्हटलं आहे की येशू मनुष्याच्या आणि देवाच्या ज्ञानात वाढत गेला, परिपूर्ण होत गेला. म्हणजे त्याला हे निश्चित ज्ञान होतं की त्या झाडावरती जर पाला आहे, त्याच्यावरती जर पानं आलेली आहेत, याचा अर्थ त्या पानांना त्याच्या पूर्वी तिथे फळ आलेलं असेलच. माझ्या प्रियांनो, जेव्हा त्या झाडाकडे तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला तो पाहतो की मंडळीमध्ये कित्येक लोक चर्चला येतात, अरे वा, प्रेज द लॉर्ड. कित्येक लोक त्या पाल्याप्रमाणे आहेत जे आपल्या जीवनामध्ये भरपूर पाला आलेला आहे. म्हणजे भरपूर धार्मिकता ते दाखवतात, भरपूर प्रार्थना करतात, भरपूर उपासना करतात, भरपूर उपवास तपास करतात, भरपूर वेळा चर्चला जातात. जो बाह्य व्यक्ती आहे त्याला वाटेल, वाव, किती सुंदर हे ख्रिस्ती जीवन, किती आदर्श हे ख्रिस्ती जीवन, या जीवनामधून काहीतरी चांगलं निश्चितच बाहेर पडेल. परंतु मनुष्याचा त्या ठिकाणी एक हिरमोड होतो. प्रभू येशू ख्रिस्त जर कधी देव आहे, परंतु तो देखील आमच्याकडून अपेक्षा करीतो. जेव्हा देवाने आदाम आणि हवेला निर्माण केलं होतं, देवाची अपेक्षा होती की ते त्याची आज्ञा पाळतील. त्याने सांगून पण ठेवलं होतं की त्या झाडाचं फळ खाऊ नकोस. त्यापूर्वी देवाने त्यांना आशीर्वाद देऊन ठेवलेला होताच. आदामाने हवेला काय आशीर्वाद दिला होता? तो म्हणतो की जा, फलद्रूप व्हा आणि संपूर्ण सृष्टी व्यापून टाका. आशीर्वाद दिलेला आहेच. अपेक्षा होती देवाची की ते त्याची वाणी ऐकतील, ते त्याची वाणी ऐकतील. आशीर्वाद दिलेला होताच, परंतु त्या आशीर्वादाला पकडून त्याप्रमाणे फळ देणं हे मात्र आमच्या हातात आहे. देव आम्हाला काही जबरदस्ती फळ असे आमच्यावरती उमटवेल का? निश्चितच नाही. फळ देणं हे मात्र आमच्या हातामध्ये आहे. काल पाळक साहेब माझ्याशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की होशेचं पुस्तक याच्या 10व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये देवाचं वचन, कोणीतरी वाचा बरं तो होशेचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 12वं वचन. होशेचं पुस्तक 10वा अध्याय आणि 12वं वचन. काय म्हटलं आहे की तुम्ही पडीत जमीन नांगरून काढा. कोणती जमीन? पडीत जमीन, ज्याला आपण बॅरन लँड म्हणतो, ज्याच्यामधून काहीही चांगलं उत्पन्न होत नाही. देव म्हणतो की ते चांगलं उत्पन्न होत नसताना देखील तुम्ही त्याला
नांगरून काढा. म्हणजे माझ्यामधून काहीही चांगुलपण बाहेर निघत नाही, माझ्यामधून कुठलंही आत्म्याचं फळ बाहेर निघत नाही. देव म्हणतो अशा तुझ्या घाणेरड्या अंतःकरणाला तू नांगरून काढ, म्हणजे त्या अंतःकरणाला तू तयार कर आणि त्या ठिकाणी अशा अंतःकरणामध्ये धार्मिकतेची पेरणी कर. याचा अर्थ देव म्हणतो की त्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेल्या बीजाला तू त्या ठिकाणी रोपण्यासाठी तू जागा तयार करून दे. प्रियानो, अंतःकरणाला, तुमच्या अंतःकरणाला तू नांगरून काढ. याचा अर्थ त्या अंतःकरणाला तू देवाचं वचन घेण्यासाठी तयार कर. पडीत जमीन नांगरणं म्हणजे म्हणजे ते का नांगरण्यात येते, जेणेकरून जे बीज पडण्यात येणार आहे ते बीज त्या ठिकाणी उगवू शकतं. माझ्या प्रियांनो, जर आम्ही चर्चमध्ये येतो आणि चर्चमध्ये आल्यानंतर जर आमच्या अंतःकरणाला, आमच्या मनाला आम्ही नांगरत नाही, याचा अर्थ जर आम्ही त्याची मशागत करत नाही, त्याला जर आम्ही तोडफोड करत नाही, त्याला आम्ही देवाचं वचन स्वीकारण्यासाठी तयार करत नाही, तर मग काही उपयोग नाही. देवाचं वचन काय सांगतं की ती जमीन पडीत असली तरी तिला तू नांगरून काढ, कारण अरण्यामध्ये वृक्ष उमेलाना परमेश्वर मी आहे. अरण्यामध्ये ज्या ठिकाणी काहीही उगवत नाही त्यामध्ये उगविणारा परमेश्वर मी आहे. जेव्हा देवाने पाहिलं की पृथ्वी ही अंधकाराने भरलेली होती तेव्हा, आणि देवाचा आत्मा जेव्हा जलाशयावर तळपत होता, पृथ्वी आकार विरहित झालेली होती, जिच्यामधून काहीही होणार नाही, काही निष्पन्न होणार नाही, काही उगवणार नाही, जिच्यामध्ये काहीही चांगलं वसत नाही, अशा पृथ्वीवरती देव शब्द बोलतो, प्रकाश हो. माझ्या प्रियांनो, पडीत जमीन हे आमच्या अंतःकरणाचं दर्शक आहे. त्यामधून जर चांगुलपण येत नाही, आपल्याला असं वाटतं की मला खूप राग येतो, माझी खूप चिडचिड होते, मला खूप भीती वाटते, मी कोणावरती प्रेम करू शकत नाही, असं भग्न असलेलं अंतःकरण, अशी पडीत जमीन ज्याच्यामधून चांगुलपण येत नाही, ज्याच्यामध्ये लोकांसाठी आशीर्वाद येत नाही, ज्याच्यामधून प्रीती येत नाही, ज्याच्यामधून आनंद येत नाही, असं अंतःकरण देव म्हणतो त्याला तू नांगरून काढ आणि त्यामध्ये तू धार्मिकतेची पेरणी कर. धार्मिकता ही तुमची आणि माझी नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त झालेली धार्मिकता, म्हणजे त्या येशूवरती विश्वास ठेवून त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेलं तारण हे आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा आम्ही स्वीकार करतो तेव्हा देव म्हणतो की तेव्हा मी तुझ्यावरती धार्मिकतेची वृष्टी करेल, धार्मिकतेची भरभरून मी तुला देईल. परंतु भरभरून केव्हा देईल? जेव्हा तू आपलं अंतःकरणाची मशागत करशील, त्याची तू काय करशील, त्याला तू नांगरून काढशील आणि त्याच्यामध्ये धार्मिकतेचा बी तू रोवशील. धार्मिकतेचं बी रोवणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता म्हणून सर्वप्रथम स्वीकार करणं, आणि त्याला स्वीकारल्यानंतर जेव्हा त्या अंतःकरणाला आम्ही उघड करतो तेव्हा तो परमेश्वर धार्मिकतेची आमच्यावरती वृष्टी करतो. माझ्या प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचे वचन जे मार्क शुभवर्तमान असं सांगतं की त्या ठिकाणी त्यांनी जे झाड बघितलं तेव्हा त्या झाडाला भरपूर पाला आलेला होता, म्हणजे भरपूर पानं आलेली होती, आणि पानं आलेली असताना निश्चितच त्यामधून फळ त्या ठिकाणी उगवलं पाहिजे होतं. परंतु जेव्हा त्या झाडाकडे तो गेला तेव्हा त्या ठिकाणी त्याला काहीही दिसून आलं नाही, कारण वचनमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यावेळेस अंजिराचा हंगाम आला नव्हता. मग असा देव कसा काय बाबा की हंगाम नसताना देखील त्या ठिकाणी तो फळ शोधतो? माझ्या प्रियांनो, सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या वाचून तुम्हाला काहीही करता येत नाही. याचा अर्थ हे जे झाड असेल, ज्या झाडाने काय केलंय, भरपूर पानं त्याला आलेली आहेत परंतु त्यामध्ये फळ नाही, हे याचं दर्शक आहे की जेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या बाहेर असतो, जेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेलं नसतं, आम्ही आमच्या परीने धार्मिकतेची फळं आणायचा प्रयत्न करतो, चांगली कृत्य करून परमेश्वराला आनंद आणायचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या वचनाच्या बाहेर राहून स्वतःच्या धार्मिकतेने देवाला प्राप्त करायचा प्रयत्न करतो, असं कुठलंही फळ देवाला संतोष देत नाही. थोडक्यात, तुम्ही जर येशूच्या बाहेर असाल, ते इस्रायल राष्ट्र हे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे, परंतु ते राष्ट्र त्याला त्या ठिकाणी स्वीकार करायला तयार नाही.
नंतर तुम्ही वाचाल की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या मंदिरामध्ये गेला, त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी व्यापार मांडलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सर्वांना त्या ठिकाणून हाकलून बाहेर काढून दिलं आणि म्हटलं की तुम्ही माझ्या पित्याच्या घराला लुटारूंची गुहा करून ठेवलेला आहे. माझ्या प्रियांनो, ह्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाहेर जर तुम्ही असाल, म्हणजे इस्रायल राष्ट्र हे खूप देवाची सेवा करणारं, मोठे मोठे बाह्य दृष्टीने दाखवणारे, मोठे मोठे यज्ञ अर्पण करणारं सर्व करायचे, परंतु त्यांचं अंतःकरण हे देवापासून दूर होतं. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडाच्या द्वारे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्हाला बाहेरून लोक तुम्हाला खूप धार्मिक म्हणतील, तुम्ही खूप चर्चमध्ये जाणारे असाल, तुम्ही मोठ्या मोठ्या सभांना जाणारे असाल, तुम्ही गीत म्हणणारे असाल, परंतु जर तुमच्यामध्ये फळ नसेल त्याचा काहीच उपयोग नाही. फळ म्हणजे काय? जर माझ्यामध्ये प्रीतीच नसेल, आनंद नसेल, सहनशीलता नसेल, माझ्यामध्ये ते खूप कमी ते सहनशीलतेचं फळ, ओके, पण ते 9 फळांपैकी 2-3 आहेत, त्याबद्दल देवाचे आभार आहे, नाही का? आणि ते फळ आणणं यासाठी निश्चितच मी प्रयत्न नाही करत, देवाचा पवित्र आत्मा तो देईल, परंतु ते लालसा ठेवणं की प्रभू ते फळ मला देखील आहे. सहनशीलता नसेल, आनंद नसेल, प्रीती नसेल, इंद्रिय दमन नसेल, तर देव म्हणतो असं झाड माझ्यासाठी उपयोगाचं नाही. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा दिला, तुम्हाला आणि मला पाचारण केलं, तर त्याने अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का? मग समजा आपण असं म्हटलो की मग देवाला माहिती होतं ना की मी चुकणार आहे, तर मग मला कशाला दिलं? मग काय देवाची चूक आहे? देवाची चूक आहे? नाही, विचार करा यावरती एकदम, नाही का? प्लीज लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं की जितक्यांनी त्याचवर विश्वास ठेवला त्या सर्वांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. जितक्यांनी विश्वास ठेवला, याचा अर्थ त्या जितक्यांमध्ये जर आपण असलो तर कृती करणं हे आमच्या हातात आहे. जर आपण कृतीच करत नाही, मग सांगतो की प्रभू तूच आमच्यामध्ये का नाही विश्वास ठेवला, असं कसं काय शक्य आहे? म्हणून देवाचं वचन सांगते की जो विश्वासामध्ये उणा आहे त्याने तो देवाजवळ मागावा, त्याने तो मागून घ्यावा की प्रभू माझा विश्वास नाही, मला कृपया तो विश्वास माझ्यामध्ये तो उत्पन्न कर. माझ्या प्रियांनो, हे झाड जे आहे त्याला भरपूर त्या ठिकाणी पाला आलेला आहे, परंतु त्याच्यावरती फळ दिसत नाही. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त निश्चितच त्याला निराशा असेल. गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या वधूला, म्हणजे तो जो राजा आपल्या वधूला भेटायला जातो, राजा हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे आणि ती वधू जी आहे ती मंडळीचं दर्शक आहे. आणि हा प्रभू येशू तो राजा जेव्हा तिला भेटायला जातो तेव्हा असं म्हटलेलं आहे, तो म्हणतो की माझं जे केस आहे ते पूर्ण दवबिंदूने भरलेले आहेत, आणि त्या ठिकाणी तो दरवाजा ठोकतो आहे आणि त्या वधूला म्हणतो की माझ्यासाठी हे माझ्या प्रिय दरवाजा उघड. तो लात मारून गेला का आतमध्ये? त्याला शक्य म्हणजे करू शकला असता, कसं काय उघडत नाही, मी पाहतो. तो नाही गेला, तो दरवाजा ठकठकत होता आणि त्याची अपेक्षा होती, अपेक्षा की वधूने उठून माझं स्वागत करावं, मंडळीने माझं स्वागत करावं, मंडळीने मला स्वीकारावं. अपेक्षेने तो गेला आणि मग त्या ठिकाणी ती सांगते की मी आत्ताच पेहराव बदलला आहे, आत्ताच मी पहुडले आहे वगैरे वगैरे, आता मी कशी उठू, माझे पाय कसे काय खराब करू. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, तेव्हा तो त्या ठिकाणून निघून गेला. मग ती म्हणते की माझं अंतःकरण द्रवलं, मी उठले, मी धावपळत गेले तर पाहिलं तर त्या दाराच्या मुठीला मला गंध सरूचा त्या ठिकाणी एक ठिपके माझ्या हाताला लागले. तेव्हा माझं अंतःकरण व्याकुळ झालं. तिचं अंतःकरण व्याकुळ कधी झालं? जेव्हा तिचा वल्लभ त्या ठिकाणून निघून गेला. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे फळ मिळावं म्हणून येतो.
ते फळच नाही दिसलं तर किती वेळा आम्ही त्या देवाला निराश करणार. देवाला कसली भूक लागली आहे? देवाला आमच्या प्रीतीची ओढ आहे. देवाला पण कसली भीक, म्हणजे देवाकडे सगळं आहे, मग देवाला काय पाहिजे? देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यावरती प्रेम करावं, आपलं समर्पण करावं. म्हणून त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं होशेच्या पुस्तकामध्ये की मी तुमच्यावरती धार्मिकतेची पेरणी वृष्टी करावी, म्हणून तुम्हाला देवाला शरण येण्याचा हा वेळ आहे. देवाला शरण येण्याचा हा वेळ आहे. माझ्या प्रियानो, जर आम्ही देवाला शरणच जात नाही तर आमच्या स्वतःच्या सामर्थ्याने आम्ही स्वतःवरती धार्मिकता आणू शकत नाही. यशाच्या पुस्तकात म्हटलं, यिर्मयाच्या पुस्तकामध्ये, यशा की यिर्मया आठवत नाही मला, की आमची चांगली कृत्य देवासमोर घाणेरड्या मळक्या चिंधीप्रमाणे आहेत. जे मी सांगत आहे मला क्षमा करा, परंतु मी सांगू द्या तुम्हाला ती घाणेरडी मळकी चिंधी काय असते. जो ओरिजिनल शब्द, मूळ शब्द या मळक्या घाणेरड्या चिंधीसाठी वापरला आहे तो म्हणजे स्त्रियांना जेव्हा रक्तस्राव होतो तर त्या कापडातून जो घाण दुर्गंधी येते, त्या दुर्गंधीसारखा आमच्या चांगली जी कर्म आहेत ती त्या घाणेरड्या दुर्गंधी येणाऱ्या वस्त्रासारखी देवासमोर आहे. आमच्या स्वतःच्या धार्मिकतेने आम्ही काहीच करू शकत नाही. देव म्हणतो मी तुमच्यावरती धार्मिकतेची वृष्टी करेल, म्हणजे ती धार्मिकता वृष्टी होण्यासाठी वरून आली पाहिजे, आमच्या अंतःकरणातून नाही निघत ती. आम्ही फक्त तिची पेरणी करू शकतो आमच्या अंतःकरणामध्ये, परंतु येण्याचं काम आहे ते स्वर्गातून होतं. म्हणून देव आमच्याकडून अपेक्षा करीतो की आमच्यामध्ये ते फळ हे दिसून यावं. परंतु त्या ठिकाणी हंगाम आलेला नव्हता, याचा अर्थ ते झाड निसर्गाच्या विरुद्ध काहीतरी काम करत होतं. हंगाम आला नाही ना बाई, मग हंगाम आला नाही तर तुझे पालक कसे काय टपटपे दिसले? जेव्हा आम्ही निसर्गाच्या विरुद्ध, देवाने दिलेल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध, देवाने लावून दिलेल्या नियमांविरुद्ध जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न करतो, आम्हाला यश मिळत नाही. देवाने लावून दिलेला हंगाम आहे, मग त्या हंगामामध्ये फळ आलंच पाहिजे. बरं, मग तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी पानं आणत आहात. अरे पानं आले परंतु फळ कुठे आहे? स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याने दान धर्म करता, बुद्धी सामर्थ्याने चांगली कृत्य करता, बुद्धी सामर्थ्याने प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणतात, सर्व ठीक आहे, परंतु फळ कुठे? फळ. म्हणून देवाचं वचन आहे की मला फक्त प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्यांचा, थोडक्यात फक्त मला हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणणाऱ्यांचा किंवा ओ होसान्ना हालेलुया देवाच्या नावाने येणारा आशीर्वादित असो म्हणून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. कारण जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करून त्याला त्या यरूशलेममध्ये प्रवेश करत होते, एका आठवड्यानंतर त्यापैकी कित्येक लोक त्या सभास्थानासमोर निश्चित उभे असतील आणि म्हणत असतील की ह्याला वधस्तंभावर खेळा. किती आपण दुतोंडी लोक, आपण म्हणजे सर्वच, अशा लोकांचा देवाला काही उपयोग नाही. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो की हे जे झाड आहे हे तुमचं आणि माझं दर्शक आहे. हे तुम्ही आणि मी आहोत. हे झाड तुम्ही आणि मी. क्षमा करा, मी तुम्हाला म्हटलं की वचन खूप कडक आहे, परंतु हे सांगणं हे माझं कर्तव्य. जर आमच्यामध्ये फळ नाही, देवाचं वचन सांगतं की माझा पिता हा माळी आहे आणि जी फांदी फळ देत नाही ती छाटून टाकण्यात येते, छाटून टाकण्यात येते. माझ्या प्रियानो, जर मला येशूमधून काढून टाकलं, माझ्यामध्ये काय होईल? कोण आहे संजीव पारवी? काय उरेल माझ्यामध्ये? विचार करा, मी येशूमध्येच नाही, खतम. कोणीतरी म्हटलं होतं जगातली सर्व दारं बंद झाली चालतील, जर येशूचं स्वर्गाचं दार बंद झालं, खतम खतम. जर तुमची आणि माझी इच्छा असेल की ही फांदी तुटू नये, म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो
की तुम्ही मजमध्ये असा आणि मी तुमच्यामध्ये असेल. आपल्यामध्ये अर्धी गोष्ट आहे. येशू आमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे ऑलरेडी आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये नाही आहे. योहान वर्तमान 15वा अध्याय काढा बरं. योहान वर्तमान 15वा अध्याय. 2 गोष्टी आहेत त्या ठिकाणी. चौथ्या वचनामध्ये तुम चौथ्या वचनामध्ये म्हटलंय, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. 2 गोष्टी आहे. आता आमच्या बाबतीमध्ये खूप जणांच्या अर्धवट आहे. अर्धवट गोष्ट काय आहे? येशू माझ्यामध्ये आहे, परंतु मी येशूमध्ये आहे का? जर असं तुम्ही म्हणतात की मी येशूमध्ये आहे, तर मग तुम्ही त्या येशूमधून तो जीवन रस शोषून तुमच्यामध्ये फळं असलीच पाहिजे. जेव्हा रक्तस्रावी स्त्री येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्यास शिवली, तेव्हा येशूमधून शक्ती निघाली. येशूने शक्ती तिला दिली होती का? नव्हती. तिने स्पर्श केला. ती म्हटले की मी स्पर्श करेन म्हणजे मी बरी होईन. म्हणजे तिच्या विश्वासामध्ये प्रत्यक्ष येशूमधून शक्ती ओढून घेण्याचं सामर्थ्य होतं. जर ते सामर्थ्य तिच्यामध्ये आहे, तर ते सामर्थ्य देवाने तुम्हाला आणि मला पण दिलेलं आहे. जेव्हा मी विश्वासाने येशूला स्पर्श करेन, त्याच्यामध्ये राहील आणि म्हणा की येशू ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्या पवित्र आत्म्याचं फळ माझ्यामध्ये आलाच पाहिजे आणि ते आल्याशिवाय राहणार नाही. कारण ती शक्ती जी येशूमधून निघून त्या रक्तस्रावी स्त्रीत गेली होती, तीच शक्ती, तेच सामर्थ्य, तोच जीवन रस त्या येशूमधून निघून माझ्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. फक्त येशू माझ्यामध्ये असून महत्वाचं नाही, तो तर आहे, परंतु माझ्या जीवनातून जर तो दिसतच नाही, फळच नाही, काय फायदा? काय फायदा? देवाला दोष देणं खूप सोपं आहे, परंतु याचा विचार केला पाहिजे की काय तो येशूत आहे माझ्यामध्ये, मी आहे का त्याच्यामध्ये? मी आहे का? मी आहे का? पुढे असं म्हटलं आहे की त्या झाडाचा तो हंगाम नव्हता. याचा अर्थ हंगाम नसताना ते देवाविरुद्ध किंवा निसर्गाविरुद्ध किंवा जग जो देवाने नियम लावलेला आहे त्या नियमाविरुद्ध ते झाड काम करत होतं, म्हणून त्याच्यामध्ये फळ नव्हतं. त्याच पद्धतीने जर आम्ही देवाने लावलेले नियम, त्या नियमाच्या विरुद्ध राहून स्वतः फळं आणायचा प्रयत्न केला, खोटा खोटा आनंद, खोटे खोटं प्रेम, खोटी खोटी सहनशीलता, खोटी अंतःकरण खोटी दाखवायचा प्रयत्न केला, काहीच उपयोग नाही. त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून देवाने लावून दिलेल्या हंगामानुसार करणं हे प्रचंड महत्त्वाचं होतं. आता लक्षात ठेवा, फार महत्त्वाची गोष्ट, आमचं अंतःकरण हे एक त्या जमिनीप्रमाणे येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला होता की पेरणारा पेरणी करत चालला होता. काही बीज हे खडकाळ जमिनीवर पडले. देवाने त्याचं वचन खडकाळ जमिनीवर पण टाकलेलं आहे. आता आमचं अंतःकरण कोणाचं खडकाळ जमीन आहे आपण स्वतः निर्णय करूया. खडकाळ जमिनीवर पण टाकलं, सुपीक जमिनीवर पण टाकलं. दोन्ही ठिकाणी पेरणारा सर्वत्र पेरणी करतो, अपेक्षेने पेरणी करतो. परंतु असं म्हटलं आहे की जे खडकाळ होतं त्या ठिकाणी त्याला ते थोडंसं मूळ त्याचं वाढलं, परंतु त्यामध्ये पूर्ण जीवन रस नसल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये ओलावा नसल्यामुळे ते लवकर वाळून गेलं. काही काटेरी झुडपात पडलं, काही सुपीक जमिनीत पडलं. कोणाचं अंतःकरण कसं आहे ते मला ठाऊक नाही, परंतु एक मात्र निश्चित आहे
जर तुमचं अंतःकरण आज खडकाळ असेल, टेन्शन घेऊ नका. का टेन्शन घेऊ नका? होशेयाच्या पुस्तकामध्ये देव म्हणतो, असं खडकाळ अंतःकरण जमीन जी आहे ती नांगर. देवाला म्हणून, प्रभू हे खडकाळ अंतःकरण आज मी तुझ्या वचनाच्या द्वारे नांगरत आहे. आणि जसं तू म्हणतो, मी विश्वासाने ह्यामध्ये येशू ख्रिस्त म्हटलेल्या धार्मिकतेचं बीज रोवत आहे. आणि तिसरी गोष्ट, मी तुला शरण येत आहे. प्रभू, माझ्या खडकाळ अंतःकरणातून चांगलं काहीच निघत नाही. दावीद राजामध्ये म्हणतो की पाऊल म्हणतो की माझ्यामध्ये काहीही चांगलं बसत नाही. माझ्यामध्ये काहीच चांगलं बसत नाही. पण माझ्यामध्ये जे एकमेव चांगलं बसतं ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे मी स्वतः जो आहे, स्वतः संजीव पाडवी, माझं स्वतःचं चांगुलपण काय? काहीच नाही. पण माझ्यामध्ये सर्वोत्तम काय आहे? देवाच्या वचनानुसार येशू काय म्हणतो की मी तुझ्यामध्ये वस्ती करतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि जर माझ्यामधून काही चांगलं फळं दिसतात, ह्यात माझं नाही गौरव होत. कोणाचं गौरव होतं? परमेश्वर पित्याचं. कित्येक वर्षापूर्वी जेव्हा करोना आला होता आणि त्यावेळेस एक विषय त्याचं मला खूप चांगलं ज्ञान आहे, त्याला टोपोग्राफी म्हणतात. आणि ते खूप लोकांना येत नाही. परंतु मला असं वाटलं की माझ्याकडे ते ज्ञान आहे तर मी कोणाला का न द्यावं. म्हणून मी काही 14-15 लोकांचा एक माझा ओळखीचा ग्रुप होता आणि मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला ते ज्ञान माझ्यातर्फे देतो, तुमची इच्छा आहे का? तर मला वाटलं की लोक म्हणतील खूप शहाणा समजतो का स्वतःला वगैरे, काय की आम्हाला काही ज्ञान नाही निघालं. पण ते म्हणे, हो सर, तुम्हाला असेल तर ज्ञान. मग मी त्यांना ते ज्ञान दिलं. त्यांनी ते अजून लोकांना दिलं, त्यांनी ते अजून लोकांना दिलं. आणि असं करत करत जेव्हा मी एकदा ते एक ऑनलाईन सेशन घेत होतो आणि ते सेशन घेताना मी त्या ठिकाणी ते ज्ञान सर्वांना फुकट वाटत होतो, अगदी फुकट, काही पैसे बिसे काही नव्हते. आणि जवळजवळ 2-2.5 तास संपल्यानंतर एक स्त्री मला म्हणे की संजीव सर, तुम्ही एवढं म्हणजे मुक्त हस्ते कसं काय अगदी सहज लोकांना देऊन टाकतात, ज्ञान कोणी देत नाही म्हणे एवढं पैसे कमवण्याचं, तुम्ही हे कसं काय देऊ शकता? मी खरं सांगतो प्रियांनो, त्यावेळेस मला देवाचा पवित्र आत्म्याने स्पर्श केला आणि मी म्हटलं की माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला माझ्या थोडक्या ज्ञानातून अगदी थोडंसं काहीतरी देतो, ते फुकट देतो, कारण माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने तारणाचं दान हे मला फुकट दिलेलं आहे. देव म्हणतो की तुम्हापैकी किती जण तहानले आहेत त्यांनी मजकडे यावे. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जिवंत पाण्याच्या. किती जण ताणलेले आहेत त्यांनी मजकडे. तुम्हास फुकट मिळाले आहे ते तुम्ही फुकट द्या, असं देवाचं वचन सांगतं. मी म्हटलं मी त्या देवाची सेवा करतो ज्याने मला भरभरून फुकट दिलं. त्या ज्ञानातून जर मी काही ज्ञान कोणाला देतो तर काय. आणि अर्थात मी तो जो ऑनलाईन सेशन आहे ते शुभवर्तमान सांगण्यासाठी नव्हतं केलं, परंतु त्याच्याद्वारे देवानी एक संधी दिली की मी त्याचं गौरव करावं. आणि त्या गोष्टीबद्दल मला खूप आनंद आहे. करावी असं देवाचं वचन आहे. आणि जर ते आम्ही करत नाही आणि आमच्यामधून तीन आहे आणि ते वचनामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जे फांदी किंवा जे फळ देत नाही ते जाळून टाकण्यात येते. प्रियांनो, त्या ठिकाणी जे वर्णन केलं आहे त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानी त्या झाडाला हा शाप दिला तेव्हा ते शाप दिल्यानंतर ते झाड त्या ठिकाणी वाळायला लागलं असं म्हटलेलं आहे मत्तेकर शुभवर्तमानामध्ये. आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी गेला आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर जेव्हा तो दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा त्या
रस्त्यावरून तो चालला होता, तेव्हा त्या झाडाची मुळं देखील जळालेली दिसली. मुळं थोडक्यात, जर आम्ही आता हे बघा, हे जे झाड आहे, या झाडाचं समजे हे मुळं असतील, हे मुळं जमिनीच्या खाली आहेत. शिष्यांनी बघितलं की येशूने जेव्हा शाप दिला तेव्हा वरचं झाड सुकलेलं आणि म्हणजे त्या ठिकाणी ते सुकताना त्यांना दिसलं. आणि जेव्हा ते दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पोचले तेव्हा त्याची मुळं देखील उपटून निघालेली होती आणि ती देखील जळून गेलेली होती, मुळं देखील. थोडक्यात, जर माझ्या प्रियांनो, आम्ही फक्त धार्मिकता भरपूर आमच्यामध्ये पाला आहे, भरपूर हिरवं पण आमच्यात आहे, हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला, आम्ही मुळासकट जळून जाऊ. हे देवाचं फार कठीण वचन आहे. परंतु देव हे देखील या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की माझ्या प्रिय, प्रभू येशू ख्रिस्त त्या मोठ्या सणाच्या दिवशी उभा राहून त्या ठिकाणी म्हणतो की तुम्हामध्ये कोणी तानेला आहे काय, तर त्याने मचकड यावे. मी दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणेल की तुम्हामध्ये कोणी खडकाळ जमिनीचं आहे काय, तर त्यांनी सांगावं की प्रभू तुझंच वचन मला सांगतं की त्या जमिनीची तू नांगरणी कर. ती नांगरणी मी आज माझ्या इच्छेने करत आहे प्रभू. ज्याप्रमाणे तू त्या वधूला सांगतो की तुझ्या इच्छेने तू दार उघड, तसंच मी आज माझ्या इच्छेने प्रभू हे माझ्या मनाच्या अंतःकरणाची नांगरणी करत आहे. आणि तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे मी धार्मिकतेचं बीज या ठिकाणी रोपण करत आहे. आणि तुझ्याच वचनात सांगितल्याप्रमाणे आज मी तुला शरण येत आहे प्रभू. मी माझ्या स्वतःच्या शक्तीने कुठलंही चांगलं फळ उत्पन्न करण्यास असमर्थ आहे प्रभू. मी तुला शरण येत आहे, तूच मजवरती धार्मिकतेची वृष्टी कर. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. यावेळेस आपल्यापर्यंत आलेलं आहे प्रेज द लॉर्ड. आणि या वचनाच्या द्वारे परत एक वार जे संकल्प वर्ष 24 साठी आहे त्याकडे आपण दृष्टी लावली. वचन सगळेजण पटापट काढत होते, धनाधन वचन काढतात. परंतु पाळक साहेबांनी जेव्हा सांगितलं की होशे 10 अध्याय 12 वचन काढा, तेव्हा कोणीच काढू शकलं नाही. तेव्हा त्यांनी स्वतःच वाचलं. ते रिपीट करतो, त्यांनी स्वतः ते वाचलं, बाकी वचन सगळे निघत होते. पण जेव्हा होशे 10-12 काढा त्यांनी सांगितलं, ते निघालं नाही. याचा अर्थ हा आहे की हे जे संकल्प वचन 2024 साठी मी जाहीर केलं होतं ते तुम्ही हायलाइट केलं नाही किंवा त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला ते वचन प्रिय असतं तर लगेच निघतं ते वचन. न निघण्याचं कारण हेच आहे की आम्ही त्याकडे लक्ष दिलेलं नाही. मी परत काढतो कारण की माझ्याकडे बुक मार्कर की मी तिथे लावून ठेवलेलं आहे. मला माहिती आहे वर्षभर ते वचन मला लागणार आहे. आपल्याला लागणार आहे का? काय आहे वचन? की तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीत नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आला आहे. त्याला बोला सगळेजण, त्याला शरण जाण्याचा हा समय आलेला आहे. हा समय म्हणजे वर्ष 2024. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन जे आहे ते परमेश्वराने या वर्षासाठी तुम्हाला मला यासाठी दिलं आणि त्यावरच आज आपण संदेश ऐकलेला आहे की आमची पडित भूमी जी आहे ती नांगरण्याची गरज आहे. आणि ते नांगरण्याकरता आम्ही प्रयत्न करावे, परंतु पेरणी देव करणार आहे. कशाची पेरणी करणार आहे? त्याच्या वचनाची पेरणी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या धार्मिकतेची पेरणी करणार आहे, त्याच्या राज्याची पेरणी करणार आहे. आणि ती पेरणी होत असताना तुम्ही आणि मी नांगरून जर बसलेलो आहोत तर आपण तयार आहोत. आणि त्यासाठी मी अनेकांना सांगितलं की ह्या वर्षी प्रत्येकाने बायबल वाचावं. पण काही लोकांचा प्रश्न आहे की त्यांना वाचताच येत नाही. आणि अनेक जण पाळक साहेब इथे उभे राहतात, अनेक जण उभे सांगतात वचन वाचा वचन वाचा. पण अनेक लोक असे ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांना नीट वाचता येत नाही. दोन प्रकारचे लोक आहेत.
किंवा ज्यांना वाचता येतं पण वाचता याचीच इच्छा नाही, तिसरी कॅटेगरी आहे. आज परत एक वार मी हे सांगू इच्छितो की मंडळीच्या वतीने साक्षरता क्लासेस आपण चालू करत आहोत आणि त्यासाठी शनिवार आणि रविवार या 2 दिनी सिस्टर निर्मळ या सुरू करणार आहे. आपल्याला जर चांगलं वाचता येतं किंवा आपण खूप चांगले साक्षर आहे, तर त्यांना हेल्प करा. कशासाठी? शिकवण्यासाठी. आणि जर आपल्याला वाचता येत नाही तर आपण अवश्य क्लासला आहे. जवळजवळ 12 ते 15 नावं आहेत जे येत आहे आणि ते वाचणं शिकू इच्छितात. त्यांना काय वाचायचंय? त्यांना पवित्र शास्त्र वाचायचं. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र जर तुम्हाला वाचता आलं तर जगातली कोणतीही भाषा तुम्ही वाचू शकतात, कोणतेही पुस्तक तुम्ही वाचू शकता, परंतु महत्वाचं आहे पवित्र शास्त्र. आणि ते शिकल्यानंतर आपण निश्चित देवाच्या साठी एक पाऊल पुढे टाकणार आहोत, ज्याद्वारे आपल्या मनाची, हृदयाची आपण नांगरणी करत असताना देवाला म्हणणार आहोत की देवा, ते वचन मी वाचणार, माझ्या हृदयात ते वचनाच्या द्वारे कार्य होऊ दे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नुसतं ऐकणारे असू नका, तर कृतिशील असावं. आणि यासाठी आज परत एक बार आमचे सन्मान्य बंधू रेव्हरंड डॉक्टर संजीव पाडवी, जे खूप बिझी असतात, ते तुम्ही बघितलं ऑनलाईन ऑफलाईन, त्यांचं बरोबर 2 वाजता परत एकदा सेशन आहे. आणि त्या अगोदर देखील त्यांनी तो वेळ काढला. ते हचिंग्समध्ये त्यांना सेमिनारसाठी बोलवलं, तरी त्यांना मी वळवळ धरून आणलेलं आहे की नाही, तुम्हाला वचनाची पेरणी करायची. प्रेज द लॉर्ड. आणि कितीतरी आनंद वाटतो केव्हा? जेव्हा मी आणि माझं घराणं तर आणि खरोखर आज त्या घराण्याचा एक आणखीन सेवक जो आहे तो आपल्यामध्ये वर्षाच्या आरंभी आलेला आहे आणि ह्या चर्चची मिनिस्ट्रीमध्ये त्यांचा सहभाग आहे. प्रभू त्यांना व त्यांच्या मिनिस्ट्रीला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला व इंग्लंडमध्ये असलेल्या मुलाला या सर्वांना आशीर्वाद देव. आणि येणाऱ्या वर्षामध्ये त्यांच्याद्वारे वचनाची जी उत्तम नांगरणी, उत्तम पेरणी आणि त्याचप्रमाणे उत्तम असे फळ आपल्याला लाभो, समाजाला लाभो आणि त्याचप्रमाणे येशू त्याद्वारे प्रसन्न हो, अशीच आपण प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड.